1970च्या दशकातले चित्रपट, ज्यांनी आपलं निखळ मनोरंजन केलं, ज्यातली गाणी आजही आपल्याला धुंद करतात, जे चित्रपट, त्यातले नायक नायिका, त्यातली कथा आपल्याला आपलीशी वाटते. आजही हे चित्रपट अगदी ताजेतवाने वाटतात. असे काही चित्रपट म्हणजे बासू चटर्जी यांचे चित्रपट. अर्थातच आपले लाडके बासुदा. या बासुदांच्या चित्रपटांचं रसग्रहण माझे सासरे श्रीयुत मुकुंद कुलकर्णी यांनी अगदी सहज सोप्या भाषेत केलेलं आहे. त्यांच्या शब्दातून अक्षरशः तो चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो. तर हे बासुदांचे चित्रपट आता आपण एका वेगळ्या माध्यमातून अनुभवूया, बासुदा क्लासिक्समधून. तर सादर करत आहोत बासुदा क्लासिक्स. लेखन मुकुंद कुलकर्णी, अभिवाचन अवंती संदीप कुलकर्णी. नमस्कार. सध्याच्या या पॅन्डेमिक काळात धास्तावलेल्या मनाला दुःखाचा विसर पडावा, भय इथले अल्पकाळासाठी तरी संपवावे, माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना कामाच्या ताणाचा विसर पडावा, म्हणून ही हलकी फुलकी कर म्हणून माझी गुणी सून अवंती हिच्यासोबत केलेला हा स्ट्रेस बस्टर प्रयत्न. बातों बातों में. लेखन मुकुंद कुलकर्णी, अभिवाचन अवंती संदीप कुलकर्णी. रजनीगंधा, छोटी सी बात, चितचोर, खट्टा मीठा, दिल्लगी असे एकाहून एक सुंदर चित्रपट देणाऱ्या बासुदांचा या मालिकेत चपखल बसेल असा आणखी एक चित्रपट बातों बातों में. कॉमेडी, रोमॅन्टिक कॉमेडी, म्युझिकल कॉमेडी या आपल्या ब्रीदाला जागत सादर केलेली एक जंटलमन कॉमेडी म्हणजेच बातों बातों में. खट्टा मीठामध्ये आपल्याला घडते पारसी संस्कृतीचे दर्शन. बातों बातों में मध्ये बासुदा आपल्याला ख्रिश्चन कुटुंबांच्या भावविश्वाची झलक दाखवतात. सुशिक्षित, सुसंस्कृत मध्यमवर्गीयांचे मनोव्यापार, त्यांच्या आयुष्यात निर्माण होणारी भावनिक गुंतागुंत याचे खेळकर चित्रण बासुदांच्या चित्रपटात आढळते. इथेही आहेच. 70च्या दशकातील बासुदांचा आणखी एक नितांत सुंदर करमणूक प्रधान चित्रपट बातों बातों में. टोनी ब्रिगॅन्झा, अमोल पालेकर, नॅन्सी परेरा, टीना मुनीम या तरुण जोडप्याची ही प्रणयकथा. रोझी परेरा म्हणजे पर्ल पदमसी, अंकल टॉम, डेव्हिड, मिस्टर ब्रिगॅन्झा, अरविंद देशपांडे या दिग्गजांनी आपल्या अभिनयाने या चित्रपटाची लज्जत आणखीनच वाढवली आहे. आणि हो, 9-10ची बांद्रा चर्चगेट लोकल हेही या सिनेमातील महत्त्वाचं पात्र आहे. अंकल टॉमच्या पुढाकाराने टोनी आणि नॅन्सी यांची मैत्री वाढत जाते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. पूर्वायुष्यात आलेल्या कटू अनुभवामुळे नॅन्सी टोनीबरोबरही अंतर राखूनच वागत असते. टोनीच्या आईच्या मते टोनी अजूनही बाळच, बबड्या असतो. त्याला काही कळत नाही. आपलं बरं वाईट काय हे त्याला ठरवता येत नाही. टोनीने परस्पर पसंत केलेली मुलगी तिला पसंत नसते. किरकोळ वादातून टोनी आणि नॅन्सी यांच्यात दुरावा निर्माण होतो. टोनीचे वडील समंजस असतात. अंकल टॉम आणि मिस्टर ब्रिगॅन्झा दोघे मिळून टॉम नॅन्सीची भरकटलेली नौका सुखरूपपणे किनाऱ्याला लावतात. बासुदांच्या कथेत सर्व काही सुरळीत चाललेलं असताना अकस्मात एक ट्विस्ट येतो. आता यापुढे काय, ही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहते. शेवटच्या 5 मिनिटात क्लायमॅक्स येतो आणि जिगसॉ पझल सुटतं. हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. असामी असामी या पुलंच्या कथानकातून 60च्या दशकातली मुंबई उभी राहते.
बासुदांच्या चित्रपटातून 70च्या दशकातली कॉस्मोपॉलिटन मुंबईचं दर्शन घडतं. लाखो लोकांनी चालवलेला प्रचंड कोलाहल, चर्चगेट, फ्लोरा फाउंटन, बॅलार्ड पियर, बोरी बंदर इथे मुंबईची जीवनवाहिनी लोकल आणि बेस्ट बस यामधून धावत पळत आपली कार्यालयं गाठणारा चाकरमानी मुंबईकर. अशा या मुंबईकराची कहाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे हे चित्रपटाच्या पहिल्या फ्रेममध्येच प्रेक्षकांना उमजतं. वांद्र्याला छोट्याशा टुमदार बंगलीत वास्तव्याला असतं परेरा कुटुंब. रोझी परेरा आणि नॅन्सी. सॅबी ही तिची 2 मुलं तळमजल्यावर. पहिल्या मजल्यावर राहत असतो मुलांचा मामा अंकल टॉम आणि त्याची बायको. इकडे पाली हिल बांद्रा स्थित असतात मिस्टर अँड मिसेस ब्रिगॅन्झा आणि त्यांचा लाडका मुलगा टोनी. आईच्या दृष्टीने टोनी अजून लहानच असतो. त्याच्या प्रत्येक बाबतीत, अगदी कपडे खरेदीसारख्या क्षुल्लक गोष्टीतही टोनीच्या आईचा हस्तक्षेप असतो. रजनीगंधा, छोटीसी बात, चितचोर सारखाच साधा भोळा आहे या चित्रपटाचा नायक. फरक इतकाच की तो गबाळा नाही आहे. फ्रेंच कट दाढी राखणारा, अप टू डेट पोशाखात वावरणारा आर्टिस्ट. जे स्कूल ऑफ आर्ट्सचा, ॲप्लाइड आर्ट्सचा पदवीधर कार्टुनिस्ट आहे टोनी. टोनी, नॅन्सी, अंकल टॉम तिघेही सकाळी 9-10च्या बांद्रा चर्चगेट लोकलने आपापल्या कचेऱ्यांकडे जात असतात. अंकल टॉम आणि रोझी एकत्रच जात असतात. रोझी आपल्या मुलीच्या लग्नाच्या काळजीत असते. आता तिचे हात पिवळे व्हायला हवेत हीच चिंता तिला लागून राहिलेली असते. 9-10च्या चर्चगेट लोकलमध्ये टोनी पहिल्यांदा नॅन्सीला पाहतो. ती पाहताच बाला कलिजा खलास झाला अशी अवस्था होते त्याची. त्या काळात मुंबईत लोकल प्रवास बऱ्यापैकी सुसह्य होता. ठराविक वेळेला ठराविक लोक आपापल्या ठरलेल्या जागेवरून सुखेनैव प्रवास करत. सगळं काही घड्याळाच्या काट्यावर. टोनी स्केचेस काढत असतो. कार्टून, कॅरिकेचर्सच्या ढंगाने व्यक्तिचित्र त्याचा हातखंडा असतो. पीटरबरोबर नुकत्याच झालेल्या ब्रेकअपमुळे नॅन्सी उदास असते. अंकल टॉम तिला पूर्ववत करण्याच्या प्रयत्नात असतात. खिडकीजवळच्या सीटवर नॅन्सी, बाजूला टॉम अंकल. 2 बाकं सोडून 4थ्या सीटवर टोनी. असा 9-10 चर्चगेट लोकलमधून प्रवास चालू असतो. पीटरने केलेल्या विश्वासघाताने नॅन्सी व्यथित असते. तिचा पुरुष जातीवरचा विश्वासच उडालेला असतो. अनुभवी अंकलच्या दृष्टीने पीटरबरोबरचा तिचा ब्रेकअप ही फारशी गंभीर बाब नसते. या वयात सेन्स ऑफ प्रपोर्शन परिपक्व नसते. फालतू गोष्टींना जास्त महत्त्व दिले जाते हे अंकल ओळखून असतात. तरुण वयात असे किरकोळ धक्के बसणारच. त्यातून मार्ग काढत पुढे जायला हवं असा त्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन असतो. टोनी नॅन्सीचे स्केच काढायच्या प्रयत्नात असतो. अर्थातच त्यासाठी तो सारखा तिच्याकडे रोखून पाहत असतो. ही गोष्ट नॅन्सी टॉम अंकलला सांगते. अंकल तर टोनीला बघून खुश होतो. चांगला देखणा रुबाबदार तरुण आहे की हा, आपल्या गोड भाचीला साजेसा. हळूहळू चेहरे लक्षात राहायला लागतात. स्मार्ट टोनी अंकलला चिठ्ठी पाठवतो. सेल्फ इंट्रोडक्शन. अंकलकडूनही चांगला रिस्पॉन्स मिळतो. कम्युनिकेशन सुरू होते. नॅन्सी अजून अविवाहित आहे ही दिलासादायक बातमी अंकलकडून समजते. अंकल टोनीची माहिती काढून घेतो. मरीन लाईन स्टेशनवर 5 मिनिटांसाठी उतरायला सांगतो. अंकल टोनी आणि नॅन्सीची औपचारिक ओळख करून देतो. नॅन्सीला टोनीने काढलेले स्वतःचे कार्टून स्केच पाहून हसू फुटते. अंकल टोनीला नॅन्सीच्या वतीने डिनरचे आमंत्रण देतो.
पत्ता परेरा मॅन्शन, ग्राउंड फ्लोअर, बांद्रा. अंकल रोझीला डिनरची तयारी करायला सांगतो. टोनी ब्रगांचा. रोझीला नाव आवडते. ती मिसेस नॅन्सी टोनी ब्रेगॅन्झा असे स्वप्न बघायला लागते. पण त्याचा पगार फक्त 300 रुपये आहे हे काही तिला आवडत नाही. 300 रुपये म्हणजे बहुता चपरासी असावा अशी शंका बडबड्या रोझीला यायला लागते. फार मोठ्या अपेक्षा धरू नकोस. ट्रेनमध्ये ओळख झाली आणि अंकलने आग्रह करून परस्पर आमंत्रण दिले म्हणून डिनरला बोलवलंय. कदाचित ही त्याची पहिली आणि शेवटची भेट असेल. त्याच्यासमोर जास्तीची बडबड करू नकोस असेही नॅन्सी आईला बजावते. आईला राग येतो. नॅन्सी नाराज ममाला मनावते. मस्तपैकी ताज्या फुलांचा बुके घेऊन हिरो एंट्री करतो. त्याला नॅन्सी वधू वेशात दिसायला लागते. 3 महिन्यात टोनी कन्फर्म होईल आणि पगार 1000 पर्यंत मिळेल हे ऐकून रोझी खुश होते. टोनीमध्ये तिला भावी जावई दिसायला लागतो. नॅन्सी टोनी सॅबीची ओळख करून देते. रोझी टोनीच्या घरच्या मंडळींची चौकशी करते. अंकल टॉम जॉईन करतो. अंकल दोघांना फिरून यायला सुचवतो. सुनिए कहिए बातों बातों में प्यार हो जाएगा हे टायटल सॉन्ग बॅकग्राऊंडला आहे. या गाण्यातून कथानक कोणत्या दिशेने सरकणार हे बासुदा सूचित करतात. चौपाटीवरील कातळावर गप्पा मारताना नॅन्सी टोनीला आपल्या पूर्वायुष्याबद्दल, पीटर बरोबरच्या ब्रेकअपबद्दल कल्पना देते. टोनी हे ऐकूनही तिला स्वीकारायला तयार होतो. टोनीची आई पण टोनीचे लग्न ठरवण्यास उत्सुक असते. टोनी नॅन्सीचे प्रणयाराधन सुरू असते. सॅबीच्या न बोले तुम न मैंने कुछ कहा या मस्त गाण्यातून हे ध्वनित होतं. टोनीचं नॅन्सीच्या घरी नियमितपणे जाणं येणं सुरू होतं. नॅन्सी टोनी ही जोडी अंकल आणि रोझी दोन्ही भावंडांना पसंत पडते. अंकलची बायको अंकलला टोनीच्या आईवडिलांची गाठ घेऊन पुढील बोलणी करण्याचे सुचवते. आज डिनर टेबलवर टोनीकडे लग्नाचा विषय काढू असे रोझी ठरवते. डिनरला नॅन्सीची मैत्रीण हेझलही आमंत्रित असते. ही आगाऊ मुलगी अंकलला अजिबात पसंत नसते. ते हेझलला कटवायचं ठरवतात, पण ती वेळेआधीच टपकते. हेझल टोनीचं स्वागत करते. दरवाजा उघडायला आलेली ही मुलगी पाहून टोनी चमकतो. गळे पडू हेझल बरोबर टोनी फ्लर्टिंग करतोय. उगाचच असा संशय नॅन्सीला यायला लागतो. आग्रह करून हेझल टोनीला द्राक्ष खायला लावते. बॅकग्राऊंडला सॅबी व्हायोलिनवर प्रेमधून वाजवत असतो. हे सगळं बघून नॅन्सी भडकते. हेझल बरोबरचं टोनीचं मोकळेपणानं वागणं नॅन्सीला अजिबात आवडलेलं नसतं. कारण नसताना नॅन्सी भडकते. तरुण रक्त. दोघेही नसलेल्या मुद्द्यावरून भांडतात. रागारागाने हेझल पाठोपाठ टोनी न जेवताच निघून जातो. दुसऱ्या दिवशी मरीन लाईन्सजवळील रेस्टॉरंटमध्ये अंकल समझोता घडवून आणतो. शनिवारी संध्याकाळी मेट्रो थिएटरवर 6चा शो असा समेट होतो. घरोघरी असते तशीच एक भोचक आत्या, मावशी, मामी, काकू इथेही आहे. फिलोमिना आंटी म्हणजेच लीला मिश्रा. नॅन्सीच्या लग्नासाठी होणाऱ्या विलंबावरून ती रोझीला सारखे टोचत असते. 4 महिने उलटूनही टोनी लग्नाचा विषय काढत नाही म्हणजे तो नॅन्सीला फसवणार असे ती रोझीच्या मनात भरवून देते. चौपाटीवरील नेहमीच्या कातळावर हा विषय नॅन्सी टोनीजवळ काढते. टोनी आईला घाबरत असतो. आपण परस्पर नॅन्सीबरोबर ठरवलंय हे आईला आवडणार नाही ही भीती त्याला वाटत असते.
हॅपी मूडमधील उठे सबके कदम देखो रम पम पम हे गाणं सगळं आलबेल आहे असं सूचित करतं. आजकालच्या मुलांचा भरवसा नाही. टोनीच्या आईवडिलांना भेटून दोघांच्या लग्नाचं पक्क ठरवून टाक असा सल्ला देऊन फिलोमिना आंटी जाते. रोझी पुन्हा टोनीकडे त्याच्या आईवडिलांना भेटायचा विषय काढते. योगायोगाने रोझी आणि टोनीची आई यांची गाठ चित्रपटगृहात पडते. टोनी आईबरोबर आणि रोझी सॅबी नॅन्सी बरोबर सिनेमा पाहायला आलेले असतात. लगतच्या खुर्च्यांवर भावी विहिणींना बसायला जागा मिळते. इंटरव्हलला हे लक्षात येतं. बडबडी रोझी आखडू मिसेस ब्रिगांझाबरोबर बकबक करायला लागते. अशा रीतीने न ठरवता अकस्मात गाठ पडल्याबद्दल आनंद व्यक्त करते. मुलांच्या विवाहासंदर्भात एकदा भेटायचं होतं, बरं झालं या निमित्ताने गाठ पडली असं समाधान रोझी व्यक्त करते. टोनीच्या आईला मात्र हे सगळं आवडत नाही. आपल्या परस्पर टोनीने केलेला कारभार, नॅन्सीची बडबडी आई, टोनीच्या आईला हे काहीही आवडत नाही. चित्रपट अर्ध्यावर सोडून टोनीची आई आणि तिच्या पाठोपाठ टोनी निघून जातात. तापट नॅन्सीला या गोष्टीचा भयंकर राग येतो. आपल्या बडबड्या पण साध्या सरळ आईचा हा दारुण अपमान आहे असं तिला वाटतं. साध्या सुध्या रोझीला आपलं काय चुकलं हेच कळत नाही. हा अपमान नॅन्सीला मात्र चांगला झोंबतो. घरी गेल्यावर आई टोनीला धारेवर धरते. त्याला निक्षून सांगते, नॅन्सीबरोबर विवाह शक्य नाही. या प्रसंगामुळे टोनी नॅन्सी दोघात अंतर पडतं. संभाषण बंद होतं. दोघे एकमेकांना भेटत नाही. त्यांची भेट टाळण्यासाठी नॅन्सी 9-10ची लोकलच टाळायचं ठरवते. टोनीची आई टोनीचा रेल्वे पास फाडून टाकते. त्याला बसने ऑफिसला जायचं सुचवते. बिचारा टोनी वैतागतो. टोनीच्या वडिलांना मात्र टोनीची तगमग बघवत नाही. या सिच्युएशनवर चपखलपणे बसणारं कहाँ तक ये मन को अंधेरे चलेंगे, उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे हे सुंदर गीत. टोनी, नॅन्सी दोघे एकमेकांवर रागावलेले असतात, पण दोघांनाही एकमेकांची आठवण सतावत असते. तुझं माझं जमेना आणि तुझ्यापासून करमेना. फिलोमिना आंटी एक प्रपोजल घेऊन येते. रविवारी भेटण्याचा कार्यक्रम ठरतो. टोनीच्या वडिलांना टोनीची अवस्था बघवत नाही. ते त्याला बोलता करण्यासाठी घराबाहेर काढतात. विचारतात, सिनेमा हॉलमधील प्रसंगानंतर नॅन्सीला भेटलास की नाही? खरं खरं सांग, तिच्याशी लग्नाचा विचार बदललायस का? आईच्या अडमुठ्या वागण्याने टोनी वैतागलेला असतो. वडील टोनीची समजूत काढतात. आई समजते, तसा तू आता लहान नाही आहेस. पुरुषासारखा विचार कर. मम्मी डॅडीला काय वाटेल यापेक्षा तुला आणि नॅन्सीला काय वाटेल हा विचार कर. निर्णय घे. नॅन्सीला अंधारात ठेवू नकोस. तुझी वाट बघायची का दुसरा निर्णय घ्यायचा तिला ठरवू दे. नुसतंच भिजत गोंगडं नको. खरं प्रेम केलं असशील तर लग्न व्हायलाच हवं. लग्न करायचं नसेल तर त्या मुलीला तसं कळवायला हवं. लग्न करायचं नसेल तर करू नकोस, पण मर्द पुरुषासारखा वाग. तिला कल्पना दे, मला लग्न करायचं नाही. माझ्या मुलामुळे एका शालीन मुलीला कलंक लागला हे मला नाही चालणार. ताबडतोब तिला फोन लाव आणि सोक्षमोक्ष कर. टोनी फोनवर नॅन्सीला फक्त 10 मिनिटांसाठी भेटायला बोलवतो. आधी नॅन्सी तयार होत नाही, पण फक्त 10 मिनिटांसाठी म्हणल्यावर कशीबशी तयार होते. टोनी बाहेर निघाल्यावर आई त्याला टोकते. आता मोठा झालेला टोनी, मी नॅन्सीला भेटायला चाललो आहे असे आईला सांगतो.
माझ्या प्रश्नात लक्ष घालू नकोस असेही ऐकवतो. बाहेर नेऊन बापानेच फूस लावली असणार हे आई ओळखते. नॅन्सीला मी आता लगेच लग्नाला तयार नाही हे सांगायलाच चाललो आहे असे सांगून टोनी बाहेर पडतो. चौपाटीवर नेहमीच्या खडकावर टोनी पोचतो. थोड्याच वेळात नॅन्सीही पोचते. आपला निर्णय आधी सांगायची घाई दोघांनाही झालेली असते. झालं गेलं, इथून पुढे एकमेकांना भेटायचं नाही असं नॅन्सी सांगते. आता मात्र टोनी चमकतो. एवढ्यात लग्न नको एवढंच त्याचं म्हणणं असतं. नॅन्सीच्या काही दिवसांच्या विरहानेच आपली काय अवस्था झाली हे टोनी ओळखून असतो. आपल्या आईचा झालेला अपमान नॅन्सीला आवडलेला नसतो. टोनीने त्याच्या आईच्या मनाविरुद्ध लग्न करावे हे तिला पसंत नसते. मला जे सांगायचे होते ते सांगून झाले. इथून पुढं आपण कधीही भेटणार नाही आहोत असे म्हणून नॅन्सी जायला निघते. टोनीचा संयम संपतो. या समुद्रकिनारी या स्वच्छ पाण्यासारखं हेही स्वच्छ झालं की मी तुझ्या वाचून राहू शकत नाही. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आजच्या आपल्या भेटीचा शेवट असा होणार आहे. नॅन्सी कबुली देते. अंकल टॉम, रोझी, टोनीचे वडील तिघेही या निर्णयाचं टाळ्यांनी स्वागत करतात. दोघांना एकत्र आणण्यासाठी टोनीचे वडील आणि टॉम अंकल यांनीच केलेला असतो हा सगळा जुगाड. चहाच्या पेल्यातील वादळ शमलं. अँड दे लिव्ड हॅपीली देअर आफ्टर. या हॅपी नोटवर ही सुखांतिका संपते. लेखन मुकुंद कुलकर्णी. अभिवाचन अवंती संदीप कुलकर्णी.